पूर्व विदर्भातील भात शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकेल असं यंत्र आता बाजारात आलं असून याचं पहिलं प्रात्यक्षिक हे गडचिरोलीत दाखवण्यात आलं। भात रोवणीचा खर्च निम्मा करणारे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात सुमारे 90% क्षेत्रात भाताचं पारंपरिक पीक घेतलं जातं। मात्र भात शेतीमध्ये मजुरांची मोठी समस्या आहे। या समस्येवर मात करण्यासाठी गडचिरोली कृषी विभागानं भात रोवणीसाठी यंत्र विकसित केलंय। मूलचेरा इथं भात रोवणी यंत्राचं प्रात्यक्षिक ठेवण्यात आलं। खुद्द जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी यंत्र चालवून रोवणी करून दाखवली। धानाचं पीक हा 12 ते 18 दिवसाच्या आत रोवणी करणे गरजेचं आहे। असे असताना मात्र आमच्याकडे दीड 2 महिन्यापर्यंत पिकांची रोवणी करावी लागते। पर्यायानं उत्पादनामध्ये घट येते आणि त्याच्यानंतर मनुष्यबळ जास्त लागते आणि त्याच्यामुळे रोवणीला खर्च जास्त येतो, उत्पादन घटत असते। त्याच्यामुळे विक्री करत असताना आलेल्या पैशामध्ये शेतीचं काम परवडत नाही अशी शेतकऱ्यांची नेहमी ओरड असते। त्याच्यामुळे शेतीचं काम वेळेवरती होण्याच्यासाठी ते मनुष्यबळासोबत यांत्रिकीकरणाची जोड अतिशय आवश्यक होती। आता जो रोवणीला खर्च आमच्याकडे कमी रोवण्यासाठी फक्त 4000 पर्यंत जो जायचा तो खर्च 1500 रुपयामध्ये पूर्ण होणार आहे। एकंदरीत आम्हाला 12 ते 18 रुपये प्रति एकर खर्च यायचा। या यांत्रिकीकरणाची साथ घेतल्यास आपल्याला कमीत कमी 6 ते 7000 रुपयाचा खर्च कमी होणार आहे। या यंत्राची किंमत 1,70,000 रुपये आहे। 80,000ची सबसिडी दिली जाते, त्यामुळे केवळ 90,000 रुपयात हे यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध होतं। या यंत्रामुळे रोवणी आणि कापणी अशी दोन्ही कामं होऊ शकतात। मजुरांचीही गरज पडत नाही, त्यामुळे मजुरीच्या खर्चात मोठी बचत होते। सध्या जे काही उत्पन्न आहे ते नॉर्मल पद्धतीने माणसाचा वापर करून ते हे करतो। त्याच्यामध्ये जे स्पेसिंग असतात, जे जागा 2 रोपामध्ये ते सोडायची असतात ते सारखी नसतात आणि असं एक विज्ञान तंत्राच्या माध्यमातून सिद्ध झालेली आहे की जर जागा सारखी आणि योग्य ठेवलं तर आपले उत्पन्न जे आहे ते वाढतात। तर त्याच्यासाठी आपण ते हा रोवणी यंत्र वापरायला पाहिजे असं प्रकारच्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो। असा यंत्राच्या वापरातून जे काही त्यांना एक खर्च येतात मनुष्यबळ वापरून, त्या खर्चमध्ये पण याच्यात बचत होणार आहे। एक रोवणी यंत्राच्या माध्यमातून साधारणपणे 2.5, 3, 3.5 एकरपर्यंत एका दिवसात ते हे रोवणी करता येते। याच्यामध्ये आपण एक शेतकरी गट स्थापन करणार आहेत। गटाच्या माध्यमातून अशा प्रकारचे यंत्राचा पुरवठा करणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल। भात रोवणीच्या यंत्राचं हे प्रात्यक्षिक राज्यात पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यात दाखवण्यात आलं। शेतकऱ्यांनी तोट्यातली भात शेती फायद्यात आणण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची कास धरणं गरजेचं आहे। कॅमेरामन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम टीव्ही, गडचिरोली।